शांताबाईचे सासरे वेगळे काय माहीत बाई, विचारून पाहू जराशे. शांताबाई आली का नाही तर काय बाई, किती दिवसाची गावले गेली या शांताबाईला काहीच काळजी नसन. मामाजी, शांताबाई आल्या काय गावावरून? किती दिवसाच्या गावले गेल्या म्हटलं, आल्या का नाही पाहू म्हटलं. शांताबाईचंच घर होय नाही, त्यांनी नवीन बांधलं तेव्हापासून आम्ही काही आलो नाही इकडे. पहिले आमच्या घरापाशी होते तर आम्ही जात जाऊ त्याच्या घरी. अरे उमेश, कोण बाई आल्या पाय बरं. काय म्हणते पाय बरं त्या जायवर समोर जरासा. अरे काकू, कोण पाहिजे तुम्हाला काकू? कसं काय येणं केलं तुम्ही? अरे बापा, मी शांता काकूला भेटायला आली. ते नवीन घरात आल्या तेव्हापासून काही मी आली नाही इकडे. आता तू राहतो बाहेर गावल तिकडे, तर आता मी काही नवाडी आहे काय, बुड्याला दिसत नाही बरोबर. आता बुडाई तिकडेच होता त्याजवळ आतापर्यंत, त्याच्यानंतर बुडाई काही मला ओळखत नाही. अहो काकू, इथे चहा नाश्ता कॉफी इथं सगळं भेटते. हे घर नाही होय, हे आमचंच कॅफे होय. अरे बापा, मला वाटलं शांताबाई गावावरून आली असन तर तिची भेट घ्या. एक तर ते नवीन घर घेतलं ना, नव्या घरात असं वाटलं का नव्या घरात मी काही गेली नव्हती, तर मला वाटलं हे घरच आहे. काकू ठीक आहे, तुम्ही बसा, चहा घेऊन जात मी आता. चहा घ्या, शांताबाईचं घर जवळच आहे इथून. अरे सखवाजी, ये ना घरात. बापा बापा, किती दिवसाच्या आल्या, या घरात आहे ना. माय बाई 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 बाई, किती दिवसाची दिसली हो तू. इकडे आल्या आल्या तेव्हापासून तिकडे येणं नाही जाणं नाही. तू आजी कुठे गेली, आलीच नाही का गावावरून अजून? काय माय, शोधत शोधत मी त्या कॅफेत गेली, त्या रेस्टॉरंटमध्ये. मला वाटलं तेच घर होय शांताबाईचं. तिथं गेली तर पोरगं ओळखीचं दिसलं, तर तो म्हणे बाजूनच घर आहे म्हणे काकूचं, म्हणे शांता काकूचं घर बाजूनच आहे म्हणे, जा म्हणे समोर. त्यानंच दाखवलं मला. आता नाही माझी, हे ना घर, ये बरं घरात, ये लवकर, उभी न करू, ये घरात. पहिले सांग बाई, तू आजी घरी आली काय? शांता आजी घरी आली का तू? त्या शांता आजी भेटीला आली मी. ती आजी घरी आली काय? काही फोन घेईन का काही? तिला का तिच्या सोबतीने आठवणही नाही येत. काय बाई आहे बाई. हो आजी, दोघी बहिणी आहेत ह्या सोबती, राजू काकाच्या घरी गेल्या. आता तिथून त्या काही काही पाहिन आता. येईन आता आरामानं, आता उन्हाळा समजलाय, आता आम्हाला सुट्ट्या लागल्या तर थांबली आजी तिथं जराशी. ती आई गेली दिसून राहिली. आई बाबा कुठे गेले ते? अहो आजी, तू पहिले घरात ये बरं, तिथूनच गोष्ट नको करू. आई बाबा सगळेच आहे, घरात आहे, तू ये. मावशी, कसं आहे मंदिर पाय बरं? चांगलं आहे मंदिर, किती चांगलं मंदिर आहे पाय बरं. अरे हो रे बापा राजू, एवढं चांगलं देवाचं दर्शन रे बापा. किती चांगलं मंदिर आहे, त्याच्या नामाला घडून राहिलं बापा. नाही तर आम्ही एवढ्या दूर कायला आलो असतो, एवढं पाहायला कायला भेटलं असतं बापा. त्याच्या नामाला सगळ्या देवाचं दर्शन होऊन राहिलं बापा चांगलं. पांडुरंगा महाराजीचं चांगलं करजो बापा सगळं. मावशी, माझ्या आईवडिलाचा मला आशीर्वाद आहे चांगला, सगळेचा तुमचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादानं मी खूप खूप चांगला आहे, खूप चांगला आहे मी. हो बापा राजू, असंच चांगला रे मा. ज्या माय बीन माय पोरगं पाय कसं आहे, आणि हा राजू पाय किती चांगलं पोरगं आहे. पोरा किती फरक आहे. ज्या माय बीन हिला समजलं नाही का पोराला चांगलं वळण लावून, आपल्या पोराला चांगलं वळण लावा, हिला समजलं नाही का पहिले. पाहुणे काय म्हणून राहिले शांत? पाय बरं पाहुणा काय म्हणते तर. पाहुण्यानं काहीतरी म्हटलं बाई, पाय बरं तू मागं जराशी. काय म्हणते पाहुणा आता? काय म्हटलं तुम्ही? मला काय ऐकून आलं, काय म्हणून राहिले तुम्ही? अहो, तुला त्या पोराला चांगलं वळण लावता नाही आलं काय? त्याला चांगलं शिकवता आलं नाही काय? त्याला गावरानी करून ठेवलं, पोराला शिक्षण नाही दिलं. हां, तसं तू राजीला आशीर्वाद देऊन राहिली बाबा, चांगलं होता. लहानपणापासून त्या पोराला वळण कोणी लावलं का?
काय करावं बाई ह्या माणसाचं, जिथे गेलं तिथं तसंच. ह्या माणसाला काहीच समजत नसून काय एवढे जण आलं बाई, एवढ्याच्या सामने कसं बोलावं बाई. हा एवढ्याच्या याच्यात माय कसं उतरून देते बाई, काय बोलावं ह्या माणसाला मला काही समजतच नाही. नाही हो, ते तुला कसं समजणार आहे? तुला चांगलं बोललोय थोडं समजते, चांगलं बोललोय तुला समजत नाही ना. तुला अगाऊचं बोलणं पाहिजे ना. अरे आपलं पोरगं नाही शिकलं, त्याचं शिक्षणात मन नव्हतं, शिक्षणात मन नव्हतं, नाही शिकलं ते. आता खेड्यात राहून लेकरं कसे राहणार आहे? मार बदला मी देता, काही बापाचे कर्तव्य असते ना काही. शेटू बापावर झाली वाटते. असं तसं तुम्हाला दोन गोष्टी सुनावून राहिली. हा, तुम्हाला दोन गोष्टी सुनावून राहिली का तू? त्या महाबीन शामराजीचंच बरोबर आहे. त्या बायाच तशा आहे ना, त्या बायाच त्याच्या बायको तशीच आहे. किती काही सांगा, कसंही सांगा, तरी आपलीच तर ओढते. पाय बरं, त्या बाबाला तर हळीच पावते, असं काही झालं होता त्या बाबाला हळीच पावते भांडायची. त्याला वाटते मी कधी भांडतो कधी काय करतो, असंच वाटते त्याला. जाऊ दे ना बाबा, तुम्ही असं आईले बोलत नका जाऊ बरं, आई किती चांगली आहे असं बोलत नका जाऊ. अशानं कसे भांडणं होते ना मग घरात. हो बाई, ते बरोबर आहे, पण बुडगीच तशी आहे ना, शामराजी सारा बरोबर आहे. हो बाबा, आपण देवदर्शन घ्यायला आलो ना, काय तुमचे भांडणं? अरे भांडणं जिकडे तिकडे, देवाचं दर्शन घेणं सगळेजण चुपचाप राहा बरं. झालं आता मनाचं तुमच्या चांगलं, भांडणं लावून दिले एवढे मोठे. एवढे चांगले दर्शन घेऊन राहिले होते तर देलला कोंब काढून. काही गरज होती या कोंब काढायची तर मला वाटलं बा यायला पाहायला भेटत नाही काही. त्या पोरायला एवढं हे म्हणून सगळं देवस्थानाला तो आणून राहिला सुट्ट्या काढून बिचारा, आणि तुम्ही असे भांडणं करता. चांगलं वाटते काय?